नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री मंगेश पाठक, गुरुदेव ॲस्ट्रोलॉजी व वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्रातील गूढ रहस्य नाभी तंत्र. नाभी तंत्र म्हणजे काय? तर नाभीची ऊर्जा वाढवणे. ती कशा प्रकारे? तर ज्यावेळी आपल्याला थकल्यासारखे वाटेल, घाबरल्यासारखे वाटत असेल किंवा काही मन दुःखी असेल, तर अशा वेळी आपण आपल्या शरीरातील नाभीचक्रातील ऊर्जा जागृत करावी आणि या ऊर्जेद्वारे हे सर्व दोष दूर करावे. ते कसे? तर मानवी जीवनात नाभी हे ऊर्जेचं मध्य केंद्र आहे. या ठिकाणी प्रत्येक मानवाच्या नाभीमध्ये सुप्त ऊर्जा दडलेली आहे. ज्या जातकांना योगासन प्राणायाम करण्याची सवय आहे, अशा जातकांना सप्तचक्र, कुंडलिनी चक्र हा प्रकार निश्चितच समजेल. तर या प्रकारामध्ये ऊर्जा जागृत केली जाते. ती साध्या प्रकारेही करू शकतो आपण. तर ज्यावेळी आपल्याला आजारी वाटत असेल, थकल्यासारखं वाटत असेल किंवा काही मानसिक तणाव जाणवत असेल, त्यावेळी आपला उजवा हात आपल्या नाभीवरती ठेवा आणि खोलवरती 5 मिनिट श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. असे करताना मनामध्ये संकल्पित करा, की माझ्या शरीरामध्ये, नाभीमध्ये ऊर्जा एकत्रित होत आहे. आणि हे असे संकल्पित केल्यानंतर काही वेळाने तुम्हाला निश्चितच जाणवेल, की तुमचा थकवा दूर झालेला आहे, तुमचं शरीर बळकट झालेलं आहे आणि तुम्हाला आलेला मानसिक तणावही दूर झालेला आहे. याचं कारण आपल्या नाभीमध्ये प्रचंड असा ऊर्जा स्रोत आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपल्याला छातीमध्ये दुखत असेल, त्यावेळी तोच हात छातीवरती ठेवा आणि मनामध्ये असे संकल्पित करा, की माझ्या नाभीतील ऊर्जा ही माझ्या छातीकडे येत आहे आणि खोल श्वास घेऊन सोडा, घेऊन सोडा. या प्रकारे 5 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल, की तुमच्या छातीचं दुखणं सुद्धा कमी झालेलं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मानवी जीवनामध्ये प्रगतीसाठी, आपले आजारपण दूर करण्यासाठी आणि शारीरिक ऊर्जा परत मिळवण्यासाठी ₹1 न खर्च करता हा उपाय करू शकतो. याला नाभीतंत्र ऊर्जा असे म्हणतात, जे आपल्या ऋषीमुनींनी लाखो वर्षापासून वेदग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याचंच फक्त आपण आजच्या काळात संशोधन करत आहोत. धन्यवाद. आज दुसरा विषय म्हणजे काही जणांनी मला ज्योतिषशास्त्राचे क्लास घेण्यासाठी विचारणा केली. आजपर्यंत मी हा विचार कधी केला नव्हता. मागील 4 वर्षापासून WhatsAppवरती लिखित स्वरूपामध्ये ज्योतिषशास्त्रातील गूढ रहस्य आणि मतमतांतरे याविषयी भरपूर माहिती दिली. परंतु YouTubeवरती व्हिडिओ पाठवल्यानंतर काही जणांनी असं सांगितलं, की गुरुजी ज्योतिषशास्त्रासंबंधी क्लासेस घ्याल का? तर माझी अशी धारणा आहे, की ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला खरोखर त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे, अशाच जातकांनी या ज्योतिषशास्त्रामध्ये शिरावं, त्याची माहिती घ्यावी. कारण या शास्त्रामध्ये खोलवरती संशोधन करण्याचा ज्यांचा मानस आहे, असेच लोक ज्योतिषशास्त्रात पुढे जाऊ शकतात. फक्त टाईमपाससाठी ज्योतिषशास्त्रात क्लासेस करू नका. पहिला 3 महिन्याचा क्लास होईल, आठवड्यातून 1 दिवस याप्रमाणे. त्यामध्ये ज्योतिषशास्त्राची संपूर्ण बेसिक माहिती सांगितली जाईल, ज्याची फीस ₹6,000 प्रत्येकी असेल. कमीत कमी 10 विद्यार्थी एका बॅचला असावे. दुसरा 6 महिन्याचा कोर्स राहील, ज्यामध्ये कुंडली निर्माण आणि ज्योतिषशास्त्रातील नवग्रहांची माहिती ही सांगितली जाईल. यामध्ये संपूर्ण कुंडली कशी तयार करावी आणि ग्रहांची माहिती कशाप्रकारे सांगावी हे सांगितलं जाईल. तर या 6 महिन्याच्या कोर्सची फीस राहील ₹15,000 प्रत्येकी. तर ज्या जातकांना ज्योतिषशास्त्राचे क्लासेस करण्याचा मानस आहे, अशांनी माझ्या फोन नंबरवरती WhatsAppवरती संपर्क करावा
आपली फीस भरून घ्यावी, त्यांना शिकवलं जाईल. तसेच ज्यांना वैयक्तिक कुंडली मार्गदर्शन पाहिजे आहे, त्यांनी फोन नंबरवरती संपर्क साधावा. त्यांना लाईफटाईम कुंडली मार्गदर्शन सांगितलं जाईल. धन्यवाद.